निलेश चव्हाणला 2 चुका पडल्या महागात. फेसटाईम कॉलिंगमध्ये पोलिसांना लोकेशन मिळालं तर निलेश सोबत असलेली मैत्रीण दिल्लीतून परतल्यानं मिळाली माहिती. मराठा समाजाची लग्नासंदर्भात आचारसंहिता जाहीर. 200 लोकातच लग्न करा, हुंडा बंद करा, आचारसंहितेत नमूद. संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके. पती अजीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल. नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर. 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात. एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब. पुण्यात शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड चर्चा. वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर काका पुतण्यात चर्चा. कामाख्या मंदिरातील कथित बळी प्रकरणावर संजय राऊतांचं पुन्हा भाष्य. रेड्यांची शिंग इस्पितळी पुरल्याचाही पुनरुच्चार. हिंदी भाषा मावशी नाही तर लाडकी बहीण. सरनाईकांकडून पुन्हा हिंदी भाषेचं कौतुक. हिंदी भाषा आता मुंबईची बोलीभाषा झाल्याच्या विधानानंतर आणखी एक विधान. पुण्यात भरधाव कार अपघातात 12 विद्यार्थी जखमी. प्रशांत बणगर या विद्यार्थ्याचा एमपीएससीचा पेपर हुकला. पेपरला पुन्हा बसू देण्याची सुप्रिया सुळेंची मागणी. एमपीएससीला विनंती करू, अजित पवारांचं स्पष्टीकरण. लड्डांच्या घरी दरोडा टाकल्यानंतर आरोपी इतर राज्यात देवदर्शनाला गेल्याचं उघड. लड्डांच्या मुलाच्या मित्रानंही आरोपींना मदत केल्याचं उघडकीस. राज्यातील बहुतांश भागात 10 जूनपर्यंत पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये, कृषी खात्याचं आवाहन. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या 5 जूनपासून खुला होणार. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लवकरच सेवेत दाखल होणार. पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा. पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं. सिंगापुरातील शांग्रीला संवादात सीडीएस अनिल चौहानांची माहिती. आयपीएल क्वालिफायर सामन्यात पावसाचा व्यत्यय. तब्बल 2.25 तासांनी सामन्याला सुरुवात. पंजाबचं मुंबईला फलंदाजीचं निमंत्रण.